मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखेडेगाव आहे। आमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे आणि त्या वाचनालयामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत। गोष्टी तंत्रांची शोध, विज्ञान कलाकारांचे असे खूप सारे पुस्तकं आहेत। तर मी त्यामधून एक पुस्तक घेतलेले आहे। त्या पुस्तकाचे नाव आहे मी आहे अब्दुल कलाम आणि या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। या पुस्तकामध्ये त्यांची लहानपणापासून ते मरेपर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे। आणि आपण आज बघूया की अब्दुल कलामांची संपूर्ण माहिती। तर एके दिवशी निवांत बसला होता त्यांच्या घरासमोर। तर त्याला वाटले होते की मला जीवनामध्ये काही ना काही बनायचे आहे आणि मोठे व्हायचे आहे। आमच्या इथची गरिबी पहिली खूप गरीब आहे आणि मला ती पाहायला जात नाही। म्हणून मला माझ्या आई वडिलांचे नाव मोठे करायचे आहे। असा विचार करून तो शाळेत गेला आणि तो चौथीत होता आणि त्याची चौथी पूर्ण शाळा झाली होती तेव्हा तिथपर्यंतच त्यांच्या गावामध्ये तिथपर्यंतच शाळा होती। तर आता त्याला दुसऱ्या गावी शिकायला जायचे होते। तर त्याला वाटले होते आता मला दुसऱ्या गावामध्ये शिकायला जायचे आहे। पण मी हे माझ्या आई वडिलांना कसं सांगू, कारण की माझी तर हिंमतच होत नाही माझ्या आई वडिलांना सांगायची। आधीचेच आमच्याकडे काही पैसे नाही आणि त्याच्यामधून हा माझा खर्च शाळा वह्या हे ते कसे झेपवतील। तर तो असा विचार करून जेवण करून बाहेर गेला खेळायला आणि तो बाहेरून खेळून आल्यावर त्यांच्या दारासमोर बसला होता। तेव्हा त्याचे वडील सुद्धा तिथे येऊन बसले होते आणि त्याला म्हणाले, अरे अब्दुल, इथे का बसला इथे का बसला? तर तो म्हणाला, काही नाही बाबा, काही नाही, मी तर तिथेच बसलो। तर त्याचे बाबा म्हणाले, अरे मला माहिती आहे की तुला आता दुसऱ्या शाळेमध्ये आता तुला शिकायला जायचे आहे म्हणून तू असा इथे बसला आहेत का? तर तो म्हणाला, हो। आणि नंतर त्याचे वडील म्हणाले, अरे आम्हाला माहिती आहे तू खूप हुशार आहे। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू काही ना काही करशील। आमचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू जीवनामध्ये काही ना काही करशील आणि आमचं नाव मोठं करशील। तर असे म्हणून गावात घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाने त्याचे नाव दुसऱ्या शाळेमध्ये टाकले होते। तेव्हा त्याच्यासोबत अब्दुलसोबत त्याचा
मोठ्या भाऊसोबत गेला होता. मोठ्या भाऊसोबत गेला होता आणि तेव्हा त्याचे नाव शाळेत घातले. पहिल्या दिवशी तो तिथल्या शाळेत चांगला रमला होता आणि एक दोन दिवस झाले की तो पळत त्याला खूप उशीर झाला होता. तर तो पळत दुसऱ्या वर्गासमोर जाऊन धडकला होता आणि त्याच वर्गावर गणितचा पिरियड सुरू होता आणि ते सर म्हणाले, अरे अब्दुल, तू इथे काय करतोस? मी इथे शिकवत आहे आणि तू मला का डिस्टर्ब केलं? तर ते असे म्हणून पुन्हा त्याला रागाने म्हणाले, अरे तुला तर तुझा वर्गही सापडत नाही, तर तू या शाळेत काय करतो? जा तुझ्या गावामध्ये. धन्यवाद.